महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे गोला तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. सत साहिब सतगुरुदेव की जय. बंदी छोड़ कबीर परमेश्वर जी की जय. बंदी छोड़ गरीबदास जी महाराज जी की जय. स्वामी रामदेवानंद जी गुरु महाराज जी की जय हो. ग्रीब नमो नमो सतपुरुष को नमस्कार गुरु के नहीं. सुर नर मुनिजन साधुआ संतों सर्वस्ती नहीं. सतगुरु साहिब संत सब दंडोतम प्रणाम. आगे पीछे मध हुए तिनको जा कुर्बान. नराकार निर्विषम काल जाल वैभंजनम निर्लेपम निज निर्गुणम अकल अनुवेशंदनम सोहम सुरति समाप्तम. सकल समाना निर्तल उज्ज्वल हिरंबर हरदमं बेपरवा अथो है वार पार निमज्जतम. ग्रीव जो सुमर सिद्ध होई गणनायक गलता ना करो अनुग्रह सोई पारस पद परवाना. आदि गणेश मनाऊं गणनायक देवन देवा. चरण कमल लो लाऊं आदंत करूं सेवा. परम शक्ति संगीतम हृदय सिद्धि दाता सोई. अविगत गुण अतीतम सत्य पुरुष निर्मोही. जगदम्बा जगदीशम मंगल रूप मुरारी. तन मन अर्पों से सम भक्ति मुक्ति भंडारी. सुर नर मुनि जन ध्यावे ब्रह्मा विष्णु महेशा. शेष सहस मुख गावे पूज्य आद गणेशा. इंद्र कुबेर सरीखा वरुण धर्म राय धावे. समरथ जीवन जी का मन इच्छा फल पावे. 33 कोटि आधारा दावे 88. उतरे बहुत जल पारा कट है यम की फांसी. 33 कोटि आधारा दावे 88. उतरे बहुत जल पारा कट है यम की फांसी. कर जोरूं विनती करूं दरों चरण पर शीश. गुरु जी राम देवानंद जी महाराज ने दियो नाम बख्शीश. कोटि कोटि सिजदा करूं कोटि कोटि प्रणाम. चरण कमल में राखियो मैं बंदी जाम गुलाम. कुत्ता हूँ गुरुदेव का रामपाल दास का नाम. गले प्रेम की जेवड़ी जाखे चोमा जाऊं मैं. तो करो तो हो बावड़ो दूर दूर करो तो जाऊं. जो राखो तो ही रहूं जो देवो सो खाऊं. परमपिता परमात्मा पूर्ण ब्रह्म साऱ्या सृष्टीचे रचनहार कबीर परमेश्वरजींच्या असीम कृपेने तुम्ही सर्व पुण्यात्मे ह्या सतलोक आश्रम बरवाला जिल्हा हिसारमध्ये उपस्थित झालात. गुरुपद सेवा बिरला कोई जा पर कृपा साहिब की होई.
गुरुजींच्या पद्धतीला, गुरुजींनी सांगितलेल्या मार्गाला तोच सफल करू शकतो ज्याच्यावर परमात्म्याची विशेष कृपा असते. जर तुम्हाला हे ज्ञान नसते तर तुम्ही हा वेळ कुठे ना कुठे वाया घालवला असतात. कुठे कोणाची निंदा चुगली करून किंवा कसे कुठे काही पत्ते खेळून किंवा जुगार खेळत असतात, किंवा कुठे राजकारणाच्या गप्पा मारल्या असत्या ज्या काहीच कामाच्या नव्हत्या, आणि त्या तुमच्या वेळेचा कसा सदुपयोग झाला ही गोष्ट लक्षात ठेवा. ह्याला म्हणतात भक्ति मुक्ति के दाता सतगुरु, भटकत प्राण फिरंदा, उस साहेब के हुक्म बिना नहीं तरवर पात हिलंदा. त्या परमेश्वर कबीरजींच्या आज्ञेशिवाय, त्यांच्या मर्जीशिवाय कोणत्या वृक्षाचे पान देखील नाही हलू शकत. भक्ती आणि मुक्तीचे दाता सद्गुरू. भक्ती करूनच मोक्ष होतो. जेव्हा आपल्याला सद्भक्ती प्राप्त होईल तेव्हाच आपल्याला मुक्ती मिळेल, आणि ते सद्गुरूच देऊ शकतात. सद्गुरू परमात्माच असतात, किंवा त्या परमात्म्याचा कृपापात्र होऊ शकतो ज्याने ते ज्ञान, त्याच परमेश्वराकडून जे सद्गुरू रूपात आलेले असतात ते मग पुढे त्यांच्याच ज्ञानाचा प्रचार करतात. तर ह्या विश्वात आज हा दास तो सद्गुरू आहे जो परमात्म्याचा दास, त्याने पाठवलेले श्वान तुम्हाला जागे करत आहे भुंकून भुंकून. तुम्ही धनी आहात. तुम्ही धनी आहात. मागच्या जन्मजन्मांतरीच्या धनाचे खूप आहे तुमच्याकडे. पुण्यधन, परमात्म्याचे भक्तिधन तुमच्याकडे खूप जास्त आहे, आणि तुम्ही गल्लत करून झोपले आहात. चोर चोरी करत आहेत. ते कोणती चोरी करत आहेत? तुम्हाला कुठे दारू पाजून हे मन आणि तो काळ त्या काळाचा एजंट आहे. हा तुम्हाला न जाणे कुठे नाटक सिनेमामध्ये घेऊन जाऊन तुमचा खेळ वाया घालवत आहे, आणि कुठे इथे खोटी भक्ती करून तुमच्याकडून तुमच्या भक्तिधनाचा नाश करतो. कोणाला आशीर्वाद देता, कोणाला शिव्याशाप देता, तर ही तुमच्या भक्तिधनाची चोरी होत होती. आता हा दास तुमच्यावर भुंकत आहे गल्लोगल्ली. आधी गावागावात गल्लोगल्ली गेलो, प्रचार जास्त झाला तर मग परमात्म्याचा तोच आवाज या दासाचा, त्याच्या कुत्र्याचा CD, DVD, मेमरी कार्ड बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवला. तुम्ही जागे झालात. जे जागे झाले त्यांच्याकडचे चोर पळाले, आणि जे अजूनही झोपलेले आहेत त्यांच्याकडे चोर चोरी करत आहेत. त्यांनाही आमचे उद्दिष्ट आहे उठवण्याचे. सारखा सारखा आवाज देऊ. कधीतरी ते कुंभकर्णाची निद्रा त्यागतील, भक्ती करू लागतील. ते देखील तुमचे बहीण भाऊ आहेत जे आत्ता दूर गेले आहेत, त्यांनाही उठवायचं आहे. तर आज जे सद्गुरू, भक्ति मुक्ति के दाता सतगुरु और भटकत प्राणी फिरंदा, उस साहेब के हुक्म बिना नहीं तरवर पात हिलंदा. तेच परमात्मा स्वतःच आपले ते सुखस्थान त्यागून ह्या सर्वात घाणेरड्या स्थानी काळाच्या लोकात येतात. सशरीर येतात ते दाता. प्रत्येक युगात एक लीला करतात. बालक रूपात कमळाच्या फुलावर प्रकट होतात. कुमारी गायींच्या दुधाने त्यांचं बालपणीचं संगोपन होतं, आणि मग मोठे झाल्यावर ते परमात्मा एका सामान्य नागरिकाची, एका चांगल्या नागरिकाची भूमिका करतात, आणि सद्गुरूची भूमिकाही करतात. आणि मग त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या स्थितीत ते कधीही प्रकट होतात. एखाद्या ठिकाणी कोणा साधू संताचे रूप घेऊन. कलियुगात ते विशेष करून जिंदा महात्म्याच्या रूपात प्रकट झाले आहेत, आणि चांगल्या आत्म्यांना भेटतात. हे वेदांमधून देखील तुम्हाला प्रमाणित केले आहे की परमात्मा सद्लोकात राहतात, आणि तिथे एका सिंहासनावर विराजमान आहेत, तख्तावर.
असंख्य ब्रह्मांडांच्या कंट्रोलरच्या तख्त म्हणजे सिंहासनावर राजगादीवर मालक बसले आहेत. ते महाराज आहेत, ते भगवान आहेत. आणि इथे छोट्या मोठ्या तुकड्यांचे जे राजे होऊन बसले आहेत, तो लोकही नकली आणि ते राजे पण नकली. यांचे स्वतःचे अस्तित्व माहिती नाही, केव्हा मरतील, केव्हा यांचा विनाश होईल, कुठे काय आजार होईल. तर एकच भगवान, तोच शक्ती, तोच मालक आहे, तेच सद्गुरू आहेत आणि तोच वास्तवात महाराजा आहे. तर महाराजांसारखे परमात्मा सतलोकात विराजमान आहेत. तर ते परमात्मा इथे जेव्हा येतात, एका चांगल्या नागरिकाचा रोल देखील करतात, सद्गुरूंचा रोलही करतात, भूमिका करतात ते. आणि दुसऱ्या स्थितीत ते परमात्मा चांगल्या आत्म्यांना भेटतात, तिथून सहज शरीर येतात जिंदा महात्म्याच्या रूपात, सगळ्या चांगल्या आत्म्यांना भेटतात, त्यांना स्वतःशी परिचित करवतात. मग ते पुण्यात्मे ही परमात्म्याचा महिमा स्वतःच्या डोळ्यांनी बघून तुम्हाला ऐकवतात. परंतु सगळ्यात मोठी आपल्यामध्ये एक उणीव राहिली, जी आपण परमात्म्याला नाही ओळखू शकलो, ना त्या महापुरुषांची ती वाणी आपण समजू शकलो, ज्यांनी आपल्या अमृतवाणीत ॲफिडेव्हिट देऊन गेले, ते भगवानांचे विटनेस झाले, साक्षीदार झाले. आपण नाही समजू शकलो कारण की आपण अशिक्षित होतो. आपले पूर्वज जे होते ते श्रद्धाळू खूप होते, विश्वासू खूप होते, कारण की जे आत्मे चांगले असतात ते विश्वास प्रत्येकावर ठेवत असतात. आणि परमात्म्याने तुम्हाला शिकवण यासाठी नाही दिली. पूर्वीच्या काळी हे शिक्षण आपलं सर्वात शत्रू आहे. जर आपण शिक्षण प्राप्त करून परमात्म्याचा शोध घेत नसू तर हे शिक्षण व्यर्थ आहे. ह्या शिक्षणाने आपल्याला अहंकारी, मर्यादाहीन करून टाकलं, मायेच्या अधीन केलं. माया गोळा करणं हाच उद्देश मानला. कोणीही मूल शिक्षण ग्रहण करण्यासाठी घरातून बाहेर पडतो, त्याचं उद्दिष्ट हेच असतं की मोठा ऑफिसर व्हावं, खूप कमाई करावी, 2 नंबरची खूप करावी. असं कोणतं ट्रेनिंग आहे ज्यात पगारापेक्षा वेगळी अजून मिळते लाच खूप? IAS व्हावे, IPS व्हावे, मंत्री व्हावे, MLA व्हावे, मुख्यमंत्री व्हावे, खूप पैसा कमवावा. तर काय मनुष्य जीवनाचं हेच काम होतं? हे कार्य तर शेणातला किडा करतो, शेणातला किडा. जर आपण याच कामासाठी मनुष्य जीवन प्राप्त केलं असतं तर शेणातला किडा कसा असतो? शेतात पशु शेण टाकतात आणि त्यात किडे असतात, छोटे छोटे जीव असतात, आणि ते काय करतात, त्या शेणातून काढून त्याचे गोळे करतात, गोळे छोटे छोटे, आणि त्याला ढकलून, त्याला रोल करून आपल्या बिळात भरून ठेवतात. ते बीळ खोल करत राहतात, माती खोदून खोदून, आणि त्या गोळ्यांना ठासून ठासून भरतात, गोळे बनवून ते शेण खातात. तर त्या व्यक्ती, ते प्राणी तेच असतात जे मनुष्य जीवनात धन जोडून 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 बँका भरतात, घरं बांधतात, बंगले बांधतात. मग ते काय करतात ते आम्ही पाहिलंय बऱ्याच वेळा. आम्ही, कारण की दासाचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला, शेतात जावं लागायचं, गुराखी म्हणून गेलो गुरांबरोबर बऱ्याच वेळा. तर ते दोघे पतिपत्नी किडे शेण गोळा करतात, असा चांगला मोठा गोळा करून त्याचा, आणि मग त्याला दोघेही ढकलत नेतात, एक पुढून एक मागून, आणि असा साठा करून ठेवतात. आणि पूर्ण कुठे अजून घेऊन जायला नको, कोणी संपूर्ण नको टाकायला आणि कमी पडू नये. आणि कधी कधी म्हैस आणि गाईच्या पायाखाली येऊन ते दोघेही मरून जायचे. ते शेण जसेच्या तसे राहून जायचे गोळा केलेले बिळात. तर जर आपण मनुष्य जीवन मिळून देखील हेच काम करत असू, या मंत्र्यांचे तुम्ही ऐकता की काय, यांच्या कशा लीला तुम्ही ऐकत आहात, कोणावर एखाद्या घोटाळ्याचा आरोप आहे, कोणी एवढे पैसे जमा केले, आणि असे हे मंत्री, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री
कोणी हेलिकॉप्टरच्या त्या दुर्घटनेत मेले, कोणी आजाराने, कोणी अजून काही दुर्घटनेत मारले गेले. ते शेण जे गोळा केले होते पूर्ण आयुष्यभर, ते धन, ते इथेच राहिले. कोणी न जाणं उपभोगेल आणि तो भाऊ कुठे गाढव होऊन ज्याच्याकडून पैसे घेतले होते सगळ्यांचे फेडावे लागेल, रडेल असंख्य जन्म. तुमने उस दरगाह का मैल नहीं देखा और धर्मराज के तिल तिल का लेखा. तर म्हणून परमात्मा इथे येऊन आपल्याला जागवतात, समजावतात की अरे भोळ्या आत्म्या, जर परमात्म्याची भक्ती करत नसाल आणि बाकी तुम्ही हे याच कामात गुंतले असाल तर हे मनुष्य जीवनाचं काम करत नसून शेणातील किड्याचे काम करत आहात. आता गोष्ट चालली होती शिक्षणाबद्दल की पूर्वी तुम्ही बघत आहात, दास देखील बघत आहे, काही खूप वेळ लोटला नाहीये. सन 1951 मध्ये दासाचा जन्म झाला. सन 60च्या नंतर या असं समजण्याजोगं झालं. ज्या गोष्टी आज आठवत आहेत त्यात काय प्रक्रिया आणि कसे लोक होते. आता या ज्ञानाच्या प्रकाशाने त्यांची ओळख होत आहे की आधी शिक्षण काहीच नव्हतं. वडील शिकले नाहीत, काका शिकले नाहीत, मोठा चुलता शिकला नाही, कोणी नातलग अजून शिकला नाही. पूर्वीचे आमच्यापासून शिक्षण सुरू झालं होतं, त्यात बहिणींना, मुलींना नाही शिकवायचे. तर त्यावेळी किती शांती होती, किती एक आचरण चांगले होते, किती प्रेम होते आणि कसा एकमेकांचा आदर सन्मान असायचा. वडील माणूस मग भले कोणत्याही दुसऱ्या गावातल्या दुसऱ्या टोकाचा का असेना, जर मुले जरा काही खोड्या करत असतील तर त्यांना बघूनच थांबून जायचे की बाबा आले. आणि आता काका मामा कुठेही फिरू देत, घोट लावून गल्लीतच बसून असतात. अजून किती वागणं बिघडलं. माया हवी फक्त, ना भावा बहिणीचं प्रेम, ना कुठे नातेवाईकांची ओढ राहिली. विवाह मागावून होतो आणि खटला कोर्टात आधीच दाखल होतो. हद्द झाली बाबा. याच आयुष्यात आपल्या भानगडीत आयुष्य बर्बाद कराल. म्हणून परमात्मा तुम्हाला आठवण करून देत आहेत की मानुष जन्म पाय कर जय नहीं रटे हरि नाम, जैसे कुआ जल बिना फिर बनवाया क्या काम. तर हे ज्ञान कोण देतात? सद्गुरू देतात. आणि ते सद्गुरू कशा लीला करतात? कबीर भगवान जेव्हा स्वतः येतात, चांगल्या आत्म्यांना भेटतात, त्यांना सतलोकात घेऊन जातात, मग परत सोडतात, मग स्वतःची ओळख करून देऊन आणि सर्वांना ज्ञान ऐकवतात. परंतु त्या महापुरुषांचे त्या गूढ रहस्यांना, कारण की परमात्मा म्हणाले होते की तुम्ही कितीही काहीही करा हे ऐकणार नाहीत, कारण की त्यांना ते ज्ञानच नाहीये. यांचे जे मूर्ख गुरु आहेत, अज्ञानी, ज्यांना शिक्षण जरूर प्राप्त आहे, संस्कृत भाषा नक्कीच जाणतात. आता बघा पुण्यात्म्यांनो, या शिक्षणाने कसा नाश केला आहे. हे आपले धर्मगुरू जेवढे काही होते ते ब्राह्मण लोक होते. त्यांनाच शिक्षण ग्रहण करण्याचा अधिकार होता. आणि शिक्षण कशासाठी ग्रहण करण्याचा अधिकार होता? की तुम्ही सद्ग्रंथ वाचावेत, ते समजून घ्या, ते संस्कृत भाषेत आहेत, आणि मग आम्हाला सांगा. आम्ही धर्मकर्म नीट करून स्वतःचं कल्याण करून घेऊ. आणि गीतेत देखील असं लिहिलं आहे की जे विद्वान लोक आहेत त्या विद्वान लोकांनी सद्ग्रंथ वाचून अविद्वानांना ऐकवावेत. अविद्वान म्हणजे, कारण की हे विद्वान मानतात ज्यांचे शिक्षण आहे, अक्षर ज्ञान आहे, आणि अविद्वान म्हणतात ज्यांना अक्षर ज्ञान नाहीये, त्यांना ऐकवा. आणि जर अविद्वान म्हणजे अशिक्षित, अक्षर विरहित, ते जर विद्वानांच्या गोष्टी ऐकून त्यांच्या अनुसार आचरण ठेवले तर त्यांना मोक्ष मिळेल. अगदी बरोबर आहे. शिकणं आवश्यक नव्हतं, तर यासाठी परमात्म्याला शिक्षणाची गरज नाही वाटली, कारण ती वेळ नव्हती पार करण्याची तुम्हाला. आता वेळ आता आली आहे. तर त्यावेळी ते लोक जे शिक्षण ग्रहण करायचे, ब्राह्मण लोक, हे केवळ धन जमा करण्याचे उद्दिष्ट ठेवायचे. आणि काशी विद्यापीठ, बनारसमध्ये जे मूल शिक्षण घेऊन यायचं ब्राह्मणाचं, त्याचा मोठा महिमा असायचा
आणि त्याच्याकडूनच सर्वजण आपली धार्मिक कर्मे करवून घ्यायचे, चांगली दक्षिणा द्यायचे की खूप चांगला सद्ग्रंथांचा ज्ञाता आहे. तर त्या मुलांचे, त्या धर्मगुरूंचे एकच उद्दिष्ट झाले की धन खूप कसे जमेल. यांनी धन गोळा करण्याचेच उद्दिष्ट ठेवले. एक कडोली गाव आहे खरखोदा तालुक्यामध्ये, सोनीपत जिल्ह्यात कडोली गावचा एक जाट होता. निश्चलदास नाव होते त्याचे. शेतकऱ्याचा मुलगा होता. तो जेव्हा समजूतदार झाला 10-12 वर्षांचा, तर त्याला तेव्हा प्रेरणा झाली की बाबा आपले जे काही सद्ग्रंथ, वेद, गीता, पुराण जेही काही आहेत ते सर्व संस्कृत भाषेत आहेत आणि मी संस्कृत भाषा शिकावी. आणि हे जे धर्मगुरू आहेत ते तर स्वार्थासाठी यांना पैसे घेतात आणि खटपटीत लावून ठेवलं आहे. मी सद्ग्रंथ वाचून वास्तविक ज्ञान मिळवून मग खरे ज्ञान लोकांना वाटेन फ्रीमध्ये. तर या उद्देशाने त्याने बनारस, काशी विद्यापीठात प्रवेश मिळून पाहिला शिक्षणासाठी. तर त्याच्यासमोर एक समस्या उभी राहिली की तिथे केवळ ब्राह्मणाच्या मुलांनाच प्रवेश मिळत असे. त्यासाठी गावामध्ये पाटील असायचे, सरपंच नसायचे. त्यांच्याकडून लिहून न्यावं लागायचं की या गावातला ब्राह्मणाचा मुलगा आहे, त्याला प्रवेश मिळत असे. तर त्याने एक पाटील असेच अशिक्षित असायचे त्यावेळी, त्याने स्वतःच लिहिले की हा निश्चलदास पुत्र अमके गाव कडोली आणि ब्राह्मणाचा मुलगा आहे. त्याचे हस्ताक्षर घेतले आणि प्रवेश मिळवला. प्रत्येक इयत्तेत प्रत्येक वर्षी सर्वात टॉपमध्ये यायचा. संस्कृत भाषा शिकली, खूप छान. जेव्हा शिक्षण पूर्ण करून तो जाऊ लागला तर जे प्रिन्सिपल होते तिथले, बनारसचा जो ब्राह्मण प्रिन्सिपल होता, म्हणजे मुख्य अध्यापक होते, शिक्षक होते, त्यांची एक कन्या विवाहयोग्य होती, युवती होती. त्यांनी काय विचार केला की एवढा इंटेलिजंट मुलगा आहे, हा संस्कृत खूप चांगला शिकला आहे, ग्रंथही खूप चांगले शिकला आहे आणि हा जिथे कुठे जाईल त्याची वाहवाच होईल आणि तुझी मुलगी सुखी राहील, हा खूप धन जमा करेल. त्यामुळे त्याने ठरवले की या मुलाशी आपल्या मुलीचे लग्न लावावे, विवाह करून द्यावा. जेव्हा तो निश्चलदास गेला त्याच्याकडे, प्राचार्यांकडे, प्रिन्सिपलकडे, की हे गुरुदेव, तुमच्या कृपेने तुमचा विद्यार्थी स्वतःचं शिक्षण पूर्ण करून आता सेवार्थ जात आहे, मला आशीर्वाद द्या, मी यशस्वी व्हावं, ज्या उद्देशाने इथे आलो. तर तो म्हणाला की बाळा, मग गुरुला काही दक्षिणा देखील देतात, तू दक्षिणा दे. दक्षिणा देण्यासाठी माझ्याकडे काय आहे? तर म्हणे की वचनबद्ध हो. बरं ठीक आहे, वचनबद्ध होतो. मी माझ्या मुलीचा विवाह तुझ्याशी लावू इच्छितो, तुला करावा लागेल. आता इथे फसला निश्चलदास धर्मसंकटात, कारण की ब्राह्मण लोक इतर जातीत विवाह नाही लावायचे आपल्या मुलीचा, मुलामुलींचा. जर असे त्यांना समजले तर ते तमाशा करायचे. तर त्याने विचार केला की असं झालं तर माझं गाव माझ्या विरोधात जाईल, मग हा सगळा ग्रुप माझा विरोध करेल आणि गोष्टी बिनसतील आणि मी गृहस्थ आश्रम घेऊ इच्छित नाही. मग त्याने सांगितलं, गुरुदेव, भले मला शिक्षा द्या किंवा भले काहीही म्हणा, मी एक खरी गोष्ट सांगतो. मी ब्राह्मण नाहीये, मी जाटचा मुलगा आहे, कडोली माझं गाव आहे, तुम्ही माहिती काढू शकता. मी या उद्देशाने आलो होतो की मी हे ज्ञान मोफत वाटेन. हे ब्राह्मण लोक याचे मूल्य घेत आहेत, मी ते मूल्य घेऊ इच्छित नाही. तर एवढा क्रोध आला त्या ब्राह्मणाला. प्रिन्सिपल म्हणू लागला, अरे दुष्टा, तू धर्मभ्रष्ट केलास, हे केलेस, तुझी हिंमत कशी झाली इथे धोका देऊन आमचं ज्ञान चोरलंस. आता वेद आणि गीतेला तर यांनी रजिस्टर करून ठेवले होते आपल्या नावे, भ्रमित करून ठेवले होते या नकलींनी. त्या मुलाला म्हणाले की
तू प्रतिज्ञा केली आहेस, तो म्हणाला, होजी, की तू कधीही संस्कृत भाषेचा वापर करणार नाहीस आणि कोणत्याही संस्कृत भाषेत कोणतेही प्रवचन करणार नाहीस आणि जाऊ शकतोस. आणि त्याला शाप दिला ह्याने की तुला दररोज एकदा 1 तास ताप येईल, म्हणजे तुझी चूक तुला नेहमी लक्षात राहील. तर पुण्यात्म्यांनो, बघा त्या दुष्ट आत्म्याने, आता ही ज्ञानाची कमतरता आहे. आपण एखाद्याला शाप देतो कारण की पूर्वभक्तीचं धन असतं, त्याचा शाप देखील फळतो. आता तर सगळे नकली झाले, ना शाप फळतो ना आशीर्वाद फळतो, रिकामे आहेत सर्व. पूर्वी चांगले लोक असायचे, भले कोणत्याही जातीचे असोत, पूर्वीच्या पुण्यकर्मांनी परिपूर्ण असायचे. ते ज्याला शाप द्यायचे त्याचे वाईट व्हायचे, त्याची पुंजी संपायची. आशीर्वाद दिला तरी पुंजी चोरी व्हायची, नष्ट व्हायची, कमाई. अशा प्रकारे या काळाच्या जाळ्यात उलटसुलट होऊन इथेच अडकले. आता यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला ज्ञानाची आवश्यकता होती. आता तिथून ते जे निश्चल दासजी आले, आता त्यांच्यासमोर एक समस्या निर्माण झाली की ज्ञानाचा तर मी प्रचार करेन, परंतु संस्कृतचा उपयोग मी नाही करणार. त्याने काय केले की मग दादू पंथ, एक दादू साहेब होऊन गेले, ज्यांना परमात्मा कबीरजी भेटले होते. आता परमात्म्याने काय केले आहे, ते चांगल्या आत्म्यांना भेटतात आणि त्यांना आपली काही झलक देतात की ज्यातून त्यांना असे दिसते की हा तुम्हाला अनुकूल असेल. तर दादूजींना परमात्मा भेटले, स्वतः बघून आले. आणि मग दादू साहेबांनी कबीर साहेबांचा खूप महिमा गायला. परंतु दादूजींना परमात्म्याने पूर्ण ज्ञान नाही दिले. अशामुळे नाही दिले की त्या पंथाचे लोक देखील मग तेच गात बसले असते जे आज आम्ही सांगायचे होते. परंतु हे जरूर पक्के केले की काशीला जे विणकर होते ते परमात्मा आहेत, जे बनारसमध्ये आले होते ते माझे सद्गुरू आहेत. जिन मुझको निज नाम दिया सोए सतगुरु हमारे, दादू दूसरा कोई नहीं ये कबीर सिरजनहारे. त्यांनी ॲफिडेव्हिट दिले, साक्षीदार झाले कबीर भगवानांचे. परंतु पुढे जाऊन त्या पंथात कबीर साहेबांचे नामोनिशाण नाहीये. दादू पंथात दादूजींना पूर्ण परमात्मा, दादूजींचा कुठे जन्म नाही झाला, आपोआप प्रकट झाले. अशा प्रकारे तिथे भेटले होते, अमके झाले होते, त्यांच्या आईला आशीर्वाद दिला होता एका संताने. तर असे सांगून ते दादूजींनाच भगवान बनवून बसलेत. ते काहीही म्हणत. मग निश्चल दासजींनी तिथे दीक्षा घेतली. दीक्षा घेऊन मग संत वाणीमध्ये एक निश्चल ग्रंथ तयार केला. परंतु निश्चल दास जवळ देखील ते ज्ञान नव्हते. वेदांचीच खटपट करून ठेवली आहे त्याने. जशी वेद गीता त्याला समजली संस्कृतमध्ये, त्याला तसंच मग एका संत वाणीमध्ये लिहून ठेवलं आहे. त्यात काहीही नाहीये. मी ते बरंच वाचलंय आणि पाहिलंय. तर सांगण्याचा भाव हा आहे की पूर्वी हे जे शिक्षण होते हे एका वर्गापुरते मर्यादित होते आणि अन्य अशिक्षित होते. परमात्म्याने त्यामुळे ही वाईट गोष्ट इतर समाजात नाही जाऊ दिली की हे ना बिलकुल घरचे राहतील ना दारचे. आज ब्राह्मणच बघा, जो कोणी पांडित्य करत आहे त्याचा सर्वनाश होत आहे. जो कोणी ब्राह्मण होऊन फिरतोय शेवटी वाटोळं होईल त्याचं. नक्की आम्ही खूप पाहिलं आहे. ब्राह्मण म्हणजे हे नाही की कोणती जात कास्ट ब्राह्मण नाहीये, कारण आपल्याला ज्ञानाने यायचं आहे वर. ही सांसारिक जी बंधनं आहेत, सीमा आहेत, या ज्ञानाने आपोआप तुटून जातील. माझे पूज्य गुरुदेवजी स्वामी रामदेवानंदजी हे याच हरियाणामधील रहिवासी, दादरीच्या जवळ एक पैंतावास गाव आहे. तर परमात्म्याने माझे पूज्य गुरुदेवजी जे ब्राह्मण होते, जातीने ब्राह्मण होते, कर्म ब्राह्मण नव्हते. म्हणजे ब्राह्मण ग्रुपमध्ये, ब्राह्मण समुदायात जन्म झाला होता त्यांचा. आणि ते आपली शेती होती, शेती करायचे त्यांचे आईवडील. आणि त्यांची ही जमीन होती अशी 4-5 एकर जमीन त्यांच्या हिश्श्याची. वडिलांकडे तर बरीच जमीन होती. तर ते स्वतः गुराखी होते. तर ते ब्राह्मण होते जातीने. जेव्हा त्यांना ज्ञान झाले, आमचे पूज्य दादा गुरुजी त्यांना भेटले.
माझे दादा गुरुजी म्हणजे माझ्या गुरुजींचे जे गुरुजी होते ते छावला गाव आहे दिल्लीमध्ये, नजफगडच्या जवळ. त्या छावला गावचे ते जाट होते आणि त्यांनी मग काशी विद्यापीठातून त्यानंतर मग हे सौम्य झाले होते. म्हणजे जसे आमचे गुरुजी जे होते, आमचे दादा गुरुजी जाट होते आणि आमच्या दादा गुरुजींचे जे गुरुजी होते ते देखील ब्राह्मण होते. आणि ते काशी विद्यापीठ ते शिकू नाही शकले. त्यांनी त्या मुलाला दत्तक घेऊन म्हणजे आपला शिष्य करून घेऊन सर्टिफिकेट बनवून पाठवले की काशी विद्यापीठात जाऊन शिकून ये. तर आमचे दादा गुरुजी जे होते ते काशी विद्यापीठात 4 विषयांचे आचार्य झाले. आणि त्यानंतर मग माझ्या दादा गुरुजींना पंडित चिदानंद नाव होते त्यांचे, चिदानंदजी महाराज. त्यांना पंडित चिदानंदजी म्हटले जाऊ लागले कारण की ते 4 विषयांचे आचार्य झाले, 4 विषयांचे, 4 सब्जेक्ट्सचे. आणि त्यांचे गाव गोपाळपूर, तालुका खरखोदा, जिल्हा सोनीपत. गाव गोपाळपूरमध्ये एक आश्रम आहे छोटासा, त्यावर लिहिलं आहे पंडित चिदानंद आश्रम गोपाळपूर. दास ते बघून आलाय. तर सांगण्याचा भाव हा आहे की आमचे दादा गुरुजी जाट असूनही पंडित म्हणवले आणि माझे पूज्य गुरुदेवजी ब्राह्मण असूनही ते ब्राह्मण नाही आहेत, एक संत म्हणवले, स्वामी संत. तर या जाती कर्माने आहेत, आपला जन्म जातीने नाही होत. जसे आज कोणीही मुलगा, जसे आपण पाहिले एक जाट आणि जिथे सर्व्हिस करायचा पाटबंधारे विभागात, तिथे खोदाईचे काम करायचा, राजमिस्त्री म्हटले जायचे, राजमिस्त्री. आणि गावातही त्याला राजमिस्त्री म्हणायचे जाट असूनही. तर अशाच प्रकारे एका ब्राह्मणाचा मुलगा दिल्लीला न्हाव्याचे दुकान टाकले आहे, बार्बर. तर त्याला राजेश बार्बर म्हणतात, जेव्हा की तो पंडित आहे वर्णाने, परंतु कर्माने तो न्हावी बार्बर बनवला जातो. तर अशाच प्रकारे आपल्या या जाती बनत गेल्या, ग्रुप बनले, कारण की पूर्वी व्यवसाय परंपरागत असायचे आणि त्याच परंपरेत विवाह करणे यासाठी कंपल्सरी होते. कारण की जसे जाटाची मुलगी आणि कुंभाराला दिली, तर जाटाचा व्यवसाय काही वेगळा आहे आणि कुंभाराचा वेगळा. तर ती जाता सगळी मडकी फोडायची आणि कुंभाराची मुलगी कुंभारालाच दिली तर तिला आधीच ट्रेनिंग असतं त्या कामाचं, ती जाताच तिथे मिसळून जायची. त्यामुळे आपला विवाह आपल्या वर्णातच होणं कंपल्सरी होतं, ते अनिवार्य होतं त्या काळी. अशाच प्रकारे शेतकऱ्याची मुलगी शेतकऱ्याला दिली जायची, तर ती कामात आधीपासून पारंगत असायची, भांडणं नाही व्हायची, काम बिघडत नसे. तर आता काळ बदलला आहे, व्यवसाय देखील बरेच बदलले आहेत. आता जर आंतरजातीय लग्न झाले तर काही हरकत नाही, कारण आपण मनुष्य आहोत, आपण एका पित्याची लेकरे आहोत आणि आपला एकच उद्देश आहे, इथून मोक्ष करून घेणं आणि सतलोकात जाणं. तिथे काही भांडणच कुठलं नाही. तर अशा प्रकारे या काळाचं जाळं आपल्याला कापायचं आहे, हर तऱ्हेने त्याला निष्काम करायचं आहे, सत्याला वर आणायचं आहे. तर त्यामुळे ही विद्या जी होती ही सीमित होऊन राहिली आणि परमात्म्याने ही यासाठी आपल्याला नाही दिली, नाही पोचू दिली तुमच्यापर्यंत, कारण की तो पीक टाईम आलेला नव्हता, प्राईम टाईम आलेला नव्हता. ज्यावेळी तुम्हाला पार करायचे होते ते केव्हा करायचे होते? परमेश्वर काळाला म्हणाला होता, जेव्हा काळाचे आणि परमेश्वर कबीरजींचे बोलणे झाले होते पहिल्या सतयुगात. जेव्हा सर्व बोलणं झालं की तुम्ही कशासाठी आले आहात सतलोकातून, परमात्म्याने स्वतःचे रूप बदलले होते, आपला पुत्र जोगजीतचे रूप धारण केले होते. आणि हा जो काळ आहे हा या परमात्म्याचा 17वा पुत्र आहे, हा त्याचा 17वा पुत्र आहे. आणि याने तिथे चूक केली होती, ज्या कारणाने याला निष्कासित केले गेले. आपण देखील चूक केली होती. जेवढेही प्राणी, मुंगी, हत्ती, किडे, मकोडे, पशु, पक्षी, ब्रह्मा, विष्णू, महेश आणि आपण, राजे महाराजे, हे सर्व तिथेच राहायचे सतलोकात. एकसारखे तिथे आपले शरीर होते, एकसारखं खाणं पिणं होतं, एक समान सुख होतं. तर आपण आपल्या चुकीमुळे या कंगालासोबत इथे आलो. इथे कोणतीही गोष्ट पूर्ण नाही, प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीचा अभाव असतो. मुश्किलीने एका भाकरीचं काम पूर्ण होत नाही साऱ्या जीवनात, आयुष्यात. पशूंना पहा की त्याच्या मागे पळत आहेत त्याला खाण्यासाठी, हिंसक पशु.
जसे दुसरे शाकाहारी प्राणी ते सारा दिवस गवत चरत चरत खात आहेत, काढत आहेत, खात आहेत, काढत आहेत आणि मरून जात आहेत. काय हेच आयुष्य आहे? सतलोकात सर्व सुविधा आहेत. जे खाल ते लगेच शरीरात पचून जाते, ना काही शौच ना मूत्र, त्यात काही नाही होत. असे आश्चर्यकारक ना काही. आता झोपेतून उठताच माणूस फ्रेश होताच सगळ्यात आधी शौच करतो. तर इथे तर असंच राहणार आहे. तर तिकडे जाऊया आपण जिथे सारं सुख आहे. एवढं सुंदर शरीर कधी वृद्ध होत नाही. तिथे काही बकवास येत नाही मनात, दोष नाही राहत. जेव्हा आत्मा निर्मळ होऊन जातो, विकार होतच नाहीत, बकवास करण्याची इच्छाच होत नाही. तर ज्ञानाने, आता परमात्म्याने हे शिक्षण यासाठी दिले आपल्याला की आपण जे मी सांगेन, परमात्म्याने सांगितले होते की जे ज्ञान आम्ही देऊ, मग आम्ही आमचा एक दास पाठवू. ते तर ज्ञान परमात्मा 600 वर्षांपूर्वी सद्गुरू रूपात देऊन गेले होते. कबीर भगवान, कबीर वाणीच्या माध्यमातून. कबीर सागर, कबीर बीजक, कबीर शब्दावली, कबीर साखी, अशा प्रकारे त्यांनी अनेक भागात विभागून ठेवले आहे. नंतर प्रिंट करणाऱ्यांनी. बाकी ही सर्व कबीर वाणी आहे, ज्याविषयी गीतेच्या अध्याय नंबर 4च्या श्लोक नंबर 32 मध्ये म्हटले आहे की तो परमात्मा स्वतः आपल्या मुखकमलातून जे ज्ञान देतो, त्यात यज्ञ आणि धार्मिक विधीची माहिती विस्ताराने सांगतो आणि त्याला जाणल्यानंतर सर्व कर्मातून मुक्त होतो. 4थ्या अध्यायाच्या 34व्या श्लोकात म्हटलंय की ते ज्ञान तत्वदर्शी संतांकडे जाऊन समजून घे. तर सांगण्याचा भाव हा आहे की परमात्म्याने 600 वर्षांपूर्वी येऊन हे तत्वज्ञान सांगितले होते. तर जेव्हा काळाशी बोलणे झाले होते आणि परमात्मा आपल्या जोगजित पुत्राच्या रूपात आले होते, जेव्हा काळाच्या लोकात प्रवेश केला, कशासाठी आले होते? की आपल्याला दुःखी बघितले की ही माझी लेकरे तिथे किती सुखी होते. काही दुःख नव्हते, काही मृत्यू नाही, काही कॅन्सर नाही, काही कोड नाही, काही बीपी हाय ना लो व्हायचा, ना काही शुगरचा आजार होता आणि ना यांना खाण्याचा अभाव होता. आता मजूर होऊन फिरतात. काळाने आपल्याला किती मूर्ख बनवून ठेवलाय. कोणाला एखादं पद मिळतं तेव्हा खालच्या लोकांना एवढं दाबून ठेवतात. सर्व आपले कर्म खराब करतो पूर्ण दिवस त्याच्या आत्म्याला दुखवून. भले कोणी फॅक्टरी मालक आहे, भले कोणी IAS IPS अधिकारी आहे किंवा कोणी डॉक्टर, इंजिनियर, जज आहे, ते हे नाही बघत की तुम्ही काय करत आहात, कारण ज्ञान नाहीये. कोणाचाही आत्मा दुखवतात. होय होय, त्याची ही परमात्म्याची लेकरे आहेत. तुम्ही म्हणतात की जो बलवान व्यक्ती आणि जर दुर्बळाला त्रास देतो त्याचा आत्मा रडतो. आत्मा रडतो कारण की तो मुकाबला तर करूच नाही शकत कोणत्याही प्रकारे. बलवानाशी म्हणजे जसे एखाद्या पदाची ताकद आहे, पोस्टची ताकद आहे, किंवा जसे आपल्या एखाद्या कुटुंबातील व्यक्तींची संख्या जास्त असेल तर ती ताकद आहे, स्वतः बलवान आहे. तर अशा प्रकारची व्यक्ती गरिबांना त्रास देते. आपल्यापेक्षा खालच्या लोकांना तो तेवढा त्रास देतो की जेवढा तो देऊ शकतो विना ज्ञानाने. तर इथे परमात्म्याने येऊन सांगितले आहे की कबीर गरीब ना सताइए, जाकी मोटी हाय, और बिना श्वास की जीव से लोभ भस्म हो जाए. बघा, म्हणतात की गरिबाला नका त्रास देऊ. तुमचे असे हाल होतील कारण की तो तर जिवंत श्वास आहे, आत्म्याशी त्याचे कनेक्शन आहे. रडत आहे, त्याचा आत्मा दुःखी आहे, तर त्याला नक्कीच प्रतिफळ मिळेल, भले 2 दिवस नंतर मिळेल. उदाहरण दिले आहे की जसा पूर्वी एक भाता असायचा, प्राण्याच्या कातडीचा बनवला जायचा आणि लोहार आणि सोनार त्याचाच उपयोग करायचे. त्याच्यात असं एक हँडल लावायचे, त्याला पकडून हे असं करायचे. पुढे त्याला एक छोटंसं छिद्र असायचं कातड्याला आणि तिथूनच ती हवा ओढायची आणि मग ती अशी सोडायचे. ती तिथे फुंकर मारायची आगीमध्ये, ऐरणीमध्ये, ज्या ठिकाणी लोखंड गरम केलं जायचं. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? विनोद हरिनाथ सोनी. आपण कुठून आलात? थेरगाव, पिंपरी चिंचवड, तालुका मुळशी, पुणे जिल्हा. आपला व्यवसाय काय आहे? सर, आपल्या हिंजवडीमध्ये एक फार्मा कंपनी MQR फार्मास्युटिकल, तिथं मी काम करतो. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 16 नोव्हेंबर 2012ला संत रामपालजी महाराजांची दया माझ्यावरती झाली व त्या दिवशी माझा आध्यात्मिक जन्म झाला.
संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? सर, आपल्या समाजात जे काही पारंपरिक भक्ती चालतात ते सगळे भक्ती आमचे घरचे आणि आम्ही करत होतो. वेगवेगळ्या देवीदेवतांची भक्ती करणे. आमचे घरात जे देवारं होतं त्याच्यामध्ये वेगवेगळ्या देवीदेवतांचे मूर्ती व फोटोज होते. तर त्या मूर्ती व फोटोसमोर दिवा लावणे व अगरबत्ती लावणे सकाळ संध्याकाळ आणि आरती करणे अशी भक्ती आम्ही करत होतो. त्या व्यतिरिक्त मी लहानपणापासूनच हनुमानजीचा भक्त होतो. तर मी हनुमान चालीसा पाठ केली होती. तर ते हनुमान चालीसा सकाळ संध्याकाळ दिवस रात्र मला जसा वेळ भेटेल तसं मी ते हनुमान चालीसा वाचत असायचो. त्या व्यतिरिक्त शाळेत जाताना आमच्या रस्त्यामध्ये काही मंदिरं असायचे. आपलं चिंचवडमध्ये गणपतीचं एक सुप्रसिद्ध मंदिर आहे, मोरया गोसावी मंदिर. तर तिथे जाऊन मंदिरांची प्रदक्षिणा करणे, आरती करणे, आरतीमध्ये सहभागी होणे आणि फुल अर्पण करणे, असे महाप्रसादचा भोग घेणे, अशा प्रकारची भक्ती आम्ही तिथे करत होतो. आणि येताना मग हनुमानचं मंदिर, कृष्ण मंदिर, विठ्ठल मंदिर ह्या सगळ्या मंदिरात आम्ही देवी दर्शन करायला जायचो. तिथली प्रदक्षिणा करणे, दानधर्म करणे अशी भक्ती आम्ही करत होतो. आणि वार्षिक जे काय उत्सव असतात ते सगळे आम्ही मनापासून साजरा करायचो. दिवाळी, होळी, दसरा, गणेश चतुर्थी असे सगळे उत्सव आम्ही साजरा करत होतो. गणेश चतुर्थीच्या वेळेस आम्ही खूप जोरशोराने किंवा गाजत वाजत गणपतीची मूर्तीची स्थापना करायचो. मग त्याला खूप सजावटी करायचो. मग सकाळ संध्याकाळची आरती, प्रसाद वाटणे अशी भक्ती करून मग शेवटी 9व्या दिवशी गणपतीचं विसर्जन करून आम्ही अशी गणपतीची भक्ती करत होतो. त्या व्यतिरिक्त जेव्हा कॉलेजमध्ये मी गेलो तर ते कॉलेजमध्ये जाताना मित्रांबरोबर शिर्डी, शिरगाव, आळंदीची वारी असे विविध प्रकारची भक्ती आम्ही करत होतो. देवी देवतांचे दर्शन करणे अशी भक्ती आम्ही करत होतो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण पूर्वीपासूनच भक्तिमार्गात होतात आणि खास करून महाराष्ट्रामध्ये जी काही पारंपरिक भक्तिविधी आहे, जसं की मंदिरात जाणे, देवीदेवतांची पूजा करणे, उपवास करणे, व्रतवैकल्य करणे, या सर्व भक्तिविधी आपण करत होतात. आणि खास करून आज आपण पुण्यामधून आहात आणि पुण्यामध्ये गणेशोत्सव हा मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. तर आपण गणेशोत्सवातसुद्धा सक्रिय सहभाग होतोय आणि गणपतीची स्थापना करणे, त्यांची मनोभावाने पूजा करणे, त्याचप्रमाणे 9व्या दिवशी त्यांचं विसर्जन करणे, या सर्व जे काही महाराष्ट्रामध्ये जे काही सण आहेत, जे काही उत्सव आहेत, हे आपण करत होतात. तर मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांचा जो काही मार्ग आहे त्या मार्गाबद्दल आपल्याला माहिती कशी मिळाली आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? हे सगळे भक्ती साधना करत असताना सुद्धा मला कुठलंही आध्यात्मिक किंवा मानसिक संतुष्टी नव्हती. मी लहानपणापासूनच परमात्माची शोध करत होतो. तर म्हटलं मला कुठलंही आध्यात्मिक शांती भेटली नव्हती. त्यामुळेच माझी ही खोज चालू होती. आणि त्यावेळेस माझा एक मित्र होता. तर मी आणि माझा मित्र त्याच्या घरी जाऊन परमात्माची चर्चा करायचो. सगळे देवीदेवतांच्या भक्तिमार्गाबद्दल आम्ही चर्चा करायचो. त्याच रूमच्या शेजारी पण माझे मित्राचे वडील आणि संत रामपालजी महाराजांचे एक शिष्य होते. ते संत रामपालजी महाराज जे ज्ञान सांगतात त्याच्याबद्दल चर्चा करायचे. तर त्या भगतजींचा आणि माझा कधी प्रत्यक्ष भेट झाली नव्हती. मग असे काही दिवस निघून गेले. तर माझ्या मित्रांनी मला संत रामपालजी महाराजांची एक सुप्रसिद्ध पुस्तक ज्ञानगंगा अशी हे पुस्तक मला दिलं आणि ते पुस्तक मला वाचायला सांगितलं. मी पुस्तक थोडंसं वाचून बघितलं तर त्याच्यामध्ये कविवर साहेबांचं नाव होतं. तर ते मला खूप आवडलं, कारण की आम्हाला लहानपणापासून कबीर साहेबांचे दोहे होते आणि ते आमचे एक आवडते कवी होते. तर त्यामुळे मी ते पुस्तक लगेच घेतली आणि वाचायला सुरुवात केली. पुस्तक वाचल्यानंतर मला अशा 2 गोष्टी कळल्या की कबीर साहेब पूर्ण परमेश्वर आहे. आणि दुसरी गोष्ट मी अशी नोट केली की जेव्हा पण आपल्यावरती काही संकट येतात तेव्हा जर आपण पूर्ण परमात्मा कबीर साहेबाचं स्मरण केलं त्यावेळेस ते संकट दूर होतात. तर हे 2 गोष्टी मी नोट केले होते आणि मी असा विचार केला की ठीक आहे, आपल्या लाईफमध्ये पण कधी काही अडचण आली तर आपण परमात्माचं स्मरण करू आणि ट्राय करून बघू की हे शक्य खरं आहे का. तर असं करत करत मग काही दिवस निघून गेले. तर माझ्यावरती काही संकट यायचे तर मी कबीर साहेबांचं नाव घ्यायचो की परमात्मा माझंही संकट दूर करा, मी तुमच्या शरणात येईल. तर तेव्हा ते प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायचे. असे करत करत खूप दिवस निघून गेले. मग शेवटी अशी सिच्युएशन आली की मी एका खूप मोठ्या संकटात फसलो आणि त्यावेळेस मला स्वतःची लाज वाटत होती, कारण की बरेच वेळा मी असं सांगून पण हे त्यांच्या शरणामध्ये गेलो नव्हतो. तर त्यावेळेस ते पण प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. तर मी तिथं मग म्हणलं की आता हे खूप म्हणजे मोठी शक्ती आहे, तर आपण आता पळू शकत नाही दुसरीकडं. तर मी शेवटी ते मग मित्राला फोन करून मग ते भगतजींचा नंबर घेऊन मग असे करून मी परमात्माचं संत रामपालजी महाराजांच्याकडनं नामदीक्षा घेतली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की सुरुवातीपासूनची जी काही आपण भक्तिविधी करत होतात, जी काही पारंपरिक भक्तिसाधना आपण करत होतात, त्यातनं आपल्याला कुठल्याही प्रकारचं समाधान लाभत नव्हतं आणि आपण परमेश्वर प्राप्तीसाठी खोजत होतात की परमेश्वर कोण आहे, त्यासाठी आपला शोध चालू होता. आणि अशातच आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाबद्दल माहिती कळाली
आणि आपण त्या फक्त नामासाठी फक्त आपण मनामधून असा विचार करायचे की आपल्यावर जे काही संकट येत आहे ते संकटपासून आपल्याला निवारण करायचं असेल तर आपण ते फक्त परमेश्वराला एक मनापासून आराधना करायचे तर आपलं संकट हे पूर्णपणे दूर व्हायचं. परंतु आपण त्यावेळेस नामदीक्षा घेतली नव्हती. पण जेव्हा आपल्याला कळालं की नाही आपण चुकीचं करत आहोत, आपल्याला खरंच संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यायला हवी, तेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली. तर मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? सर, लहानपणापासून जसं मी सांगितलं की मला परमात्म्याची आवड होती, तर ते मला एक आध्यात्मिक आणि मानसिक संतुष्टी झाली. आणि संत रामपालजी महाराजांनी ज्ञानगंगा हे जे सुप्रसिद्ध पुस्तक आहे त्याच्यामध्ये खूप विविध शास्त्रांचे प्रमाण दिलेलं आहे की तो पूर्ण परमेश्वर कोण आहे, त्याची यथार्थ भक्तिविधी काय आहे. हे सगळं प्रमाण बघितल्यानंतर मी आध्यात्मिकपणे संतुष्ट झालो की हां, हे खरं ज्ञान आहे आणि सगळं शास्त्र प्रमाणित आहे. सगळ्या शास्त्रांतून मेल करून बघितलं, गीतांमध्ये, वेदांमध्ये, कुराण शरीफ, बायबल, गुरुग्रंथ साहेब सगळ्यांमध्ये ते प्रमाण होते. सृष्टीची रचना कशी झाली, पूर्ण परमेश्वर कोण आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे भेटल्यानंतर मी अजून संतुष्ट झालो. आणि मग हे सगळं मानसिक संतुष्टी झाली, हे मला एक आध्यात्मिक लाभ झाला. व त्याच्यानंतर आमच्या घरात खूप मांसाहार व्हायचं, तर ते नामदीक्षा घेतल्यानंतर हे सगळं मांसाहार बंद झाला. माझे वडील हे काय व्यसन करत होते, तंबाखू किंवा गुटखा, तर ते वडिलांनी नामदीक्षा घेतल्यानंतर ते पण ही सोडून दिलं. असं करून आमचं जे घर आहे ते व्यसनमुक्त, मांसाहारमुक्त असं झालं. आणि आता घरात परमात्म्याचा सत्संग चालतो, त्यामुळे घरात एक शांती असते. दुसरं एक आध्यात्मिक लाभ असा झाला, माझ्या घरात आई सोडून सगळ्यांनी नामदीक्षा घेतली होती. तर आईना आम्ही बऱ्याच वेळा सांगायचो की गुरुजींकडनं नामदीक्षा घ्या तर सगळे त्रास बरे होते, सगळे दुःख निघून जातील. तर त्यावेळेस ते काही बोलायचे नाही, पण नामदीक्षा पण घ्यायची नाही. तर असं मी बऱ्याच वेळा परमात्मा संत रामपालजी महाराजांना प्रार्थना लावली होती की आईला पण शरणात घ्या. तर एक वेळ असं झालं की आईला थोडा पोटात त्रास व्हायला लागला. तर 2-4 दिवसानंतर 2-3 दिवस त्यांनी ॲसिडिटीची गोळी घेतली अशी, पण तो काय त्रास बरा झाला नाही. मग त्याच्यानंतर आम्ही आईला घेऊन एका क्लिनिकमध्ये गेलो. तर ते लेडीज जे डॉक्टर होते त्यांनी पोटात असं थोडंसं कडकपणा त्यांना जाणवला. तर त्यांनी आम्हाला सजेस्ट केला की तुम्ही एकदा सोनोग्राफी करून घ्या. पण आईला आधी कुठलाही आजार नव्हता, त्यामुळे आम्ही एकदम रिलॅक्स होतो की असा काही आजार नसेल मोठा, त्यामुळे आम्ही निश्चिंत होतो. मग परत 2 दिवसानंतर आईचा काही त्रास बरा झाला नाही, तर त्यामुळे आम्ही दुसऱ्या क्लिनिकमध्ये गेलो. तर त्यांनी पण हेच सजेस्ट केलं की तुम्ही एकदा सोनोग्राफी करून घ्या, खूप सिरियस असू शकतो. तर आम्ही डायग्नोसिस सेंटरला गेलो. तर तिथं सोनोग्राफी केल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की पोटात एक खूप मोठी गाठ आहे, जी मे बी कॅन्सरची असू शकते. तर त्यावेळेस थोडं आम्हाला भीती वाटली. तर पिंपरी चिंचवडमध्ये जे सुप्रसिद्ध हॉस्पिटल आहे DY पाटील, तर तिथं गेल्यानंतर आम्ही आईला ॲडमिट केलं. तर तेव्हा त्यांनी चेकिंग केलं. तर तेव्हा त्यांनी डायरेक्टली सांगितलं की हे कॅन्सरची एक खूप मोठी गाठ आहे आणि ते कॅन्सर असं असू शकतं की ते डे बाय डे वाढत जाईल, म्हणजे दिवसांदिवसां त्याची गाठ वाढत जाईल, ते पूर्ण बॉडीमध्ये पण पसरू शकते. तर त्यांनी असं सांगितलं आम्हाला. तर आम्ही ठीक आहे, मग आमच्याकडे ऑपरेशनशिवाय काही पर्याय नव्हता. तर आम्ही आईला सांगितलं की ठीक आहे ऑपरेशन करावं लागेल. तर आई काय नाही म्हणले. मग आम्ही डॉक्टरांना सांगितलं की ठीक आहे ऑपरेशन करा. पण ते म्हणले की ऑपरेशन स्टार्ट करायच्या आधी थोडे काही हे चेकअप्स आहे ते करावं लागेल. तर त्याला 1 आठवडा जाईल, 1 आठवड्यानंतर ते ऑपरेशन होईल. तर आमचे घरचे घाबरले होते की दिवसांदिवस ते ट्युमर वाढत चाललं, आईचं पोट पण खूप पुढं आलं होतं. तर त्यामुळे आम्हाला खूप भीती होती की पुढच्या दिवशी काय होईल, आम्हाला हे पण खात्री नव्हती. त्यामुळे आम्ही खूप घाबरलेलो होतो. मग 1 आठवडा आम्ही थांबू शकत नव्हतो. तर मग आई स्वतःहून बाहेर आली आणि म्हणली की मला संत रामपालजी महाराजांकडनं नामदीक्षा घेऊन द्या. तर मग मी खूप खुश झालो. आणि मग पुढच्या दिवशी संत रामपालजी महाराजांचा सत्संग होता. तर तिथं आईला घेऊन गेलो. मग तिथं आईने संत रामपालजी महाराजांकडनं नामदीक्षा घेतली. मग त्याच्यानंतर आमच्याकडं आर्थिक समस्या होती. त्यावेळेस आमच्याकडनं हे प्रश्न होता की आईला गव्हर्नमेंटमध्ये ॲडमिट करायचं का प्रायव्हेटमध्ये, कारण की प्रायव्हेटमध्ये ऑपरेशन करण्यासाठी आमच्याकडे इतके पैसे नव्हते. मग असं थोडा विचार करता करता मग परमात्म्याची दयेने एका मित्राला फोन केला. तर तो मला ठीक आहे, आपल्या ओळखीचा, म्हणजे तो स्वतः तिथं काम करतो. तर त्यांनी सजेस्ट केला की त्यांच्या इथे ॲडमिट करायला. मग त्यांच्या इथे ॲडमिट केल्यानंतर मग परत त्यांनी सोनोग्राफी केली, CT स्कॅन केलं आणि CA-135 अशी टेस्ट केल्यानंतर हे शुअर झालं, हे कन्फर्म झालं की त्यांना आईला कॅन्सर आहे आणि ते मॅलिग्नंट कॅन्सर आहे जे बॉडीमध्ये पसरत राहतो. तर असं जाणून घेतल्यानंतर आम्हाला थोडंसं दुःख वाटलं. मग परत संध्याकाळी डॉक्टरांनी सांगितलं की ते खूप लास्ट स्टेजला आहे, 3rd स्टेजला आहे. तर आता चान्सेस खूप कमी आहे. ते म्हणले ऑपरेशन करण्यापेक्षा तुम्ही त्यांना घरी घेऊन जावा आणि जितके दिवस राहिले त्यांची सेवा करा, असं बोलले ते. तर मी, माझा भाऊ आणि माझे वडील तिथे तिघं बसून तिथं रडत होते.
मग मी एका भगतमतीनं फोन केला तर ते म्हणले की ठीक आहे, आपण गुरुजींना प्रार्थना लावू. तर गुरुजींना प्रार्थना केल्यानंतर तिथून असा आदेश आला की गुरुजी संत रामपालजी महाराज म्हणले की जे डॉक्टर जे काय म्हणते तसं करा आणि जे काय होईल ते आपल्या चांगल्यासाठी होईल. तर ते ऐकून थोडा धीर आलं. मग ते डॉक्टर म्हणले की ठीक आहे, एक कॅन्सर स्पेशलिस्ट आहे, तो आईला पाहू शकतो. मग ते एकदा आईला बघून गेले, पण ते पण म्हणले की एक आठवड्यानंतर हे होईल, ऑपरेशन होईल, कारण की जे ट्युमर आहे, जे गाठ आहे, त्याची एक टेस्टिंग करून बायोप्सी करून त्याला हे करावं लागेल, त्याचं ॲनालिसिस करावं लागेल आणि त्याच्यानंतर मग त्याचं ऑपरेशन केलं जाईल. असं करून एक आठवडा लागेल. परत तेच प्रश्न होता की एक आठवडा आम्ही थांबू शकत नाही, पुढच्या दिवशी काय होईल आम्हाला माहीत नव्हतं. मग मी आणि माझा भाऊ रडत रडत ते डॉक्टर म्हणजे कॅन्सर स्पेशलिस्ट जे आहे राकेश पवार त्यांच्याकडे गेलो. मग त्यांच्याशी थोडं आम्ही डिस्कस केलं. तर त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की ठीक आहे, आपण दुसऱ्या 2-3 दिवसानंतर आईचं ऑपरेशन करू शकतो. तर ठीक आहे म्हणलं, कुठे एक आठवडा होतं, तर 2-3 दिवसानंतर करते तर ठीक आहे. मग त्यांनी सगळं ऑपरेशनचं डेट हे सगळं फिक्स केलं. ऑपरेशन करताना त्यांनी सगळं डिक्लेरेशन दिलं की ऑपरेशन करताना असं पण असू शकतं की पूर्ण जे गाठ आहे ते पूर्ण बॉडीमध्ये पसरलेले असेल तर ते ऑपरेशन करता येणार नाही, ऑपरेशनमध्ये सोडावं लागेल. आणि असं पण असू शकतं की ते पेशंटचा जीव पण जाऊ शकतो, अशी पण शक्यता त्यांनी दाखवली. तर परत आम्ही गुरुजींना प्रार्थना लावली की गुरुजी खूप मोठं ऑपरेशन आहे, रिस्क खूप आहे. तर गुरुजीचा संत रामपालजी महाराजांचा आदेश आला की डॉक्टर जे काय म्हणते तसं करा, जे काय होईल ते आपल्या चांगल्यासाठी होईल. तर ठीक आहे, मग गुरुजींचा हे आदेश ऐकून आम्ही पुढे गेलो. मग असं करत करत ऑपरेशन सक्सेसफुल झालं आणि डॉक्टरांनी शेवटी दाखवलं की 3.5 किलोची गाठ होती आणि आईचं ऑपरेशन एकदम सक्सेसफुल झालं संत रामपालजी महाराजांच्या दयेने. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपल्या आईला पोटासंदर्भात आजार जडला होता आणि त्यासाठी आपण डॉक्टरांची उपचार पण घेत होते. मला असं विचारायचं आहे की जो काही आपल्या आईला जो आजार जडला होता त्यासाठी आपण काही जे टेस्ट केले होते ते टेस्ट रिपोर्ट दर्शकांना बघावयास मिळतील का? हो सर, मी आपली जवळ जे एक अक्षय नर्सिंग होम आहे तिथं आईला रेफर केलं होतं. तर त्यावेळेस त्यांनी आम्हाला सोनोग्राफी करायला सांगितलं होतं. त्याचे रिपोर्ट्स मी आणलेले आहे, मी आपल्याला दाखवतो. हे अक्षय नर्सिंग होमचे रिपोर्ट्स आहे, जे ऑपरेशनच्या आधी जे आईचं जे सोनोग्राफी केलं होतं त्याच्यामध्ये आपण बघू शकता. हे रिपोर्ट्स आहे आणि हे त्याचं CT स्कॅनचं इमेजेस आहे. त्याच्यामध्ये ते गाठ दिसून येते की त्यांना एक मोठी गाठ होते. आत्ता आपण जे काही रिपोर्ट दाखवलं त्यातून असं दिसून येत आहे की आपल्या आईला पोटामध्ये एक गाठ झालेली आहे आणि ती गाठ कॅन्सरची गाठ आहे. तर मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांना प्रार्थना केली आणि त्यांनी जो आपल्याला आदेश दिला, तर त्यानंतर आपल्या आईच्या प्रकृतीमध्ये काही फरक जाणवला का? हो सर, जेव्हा संत रामपालजी महाराजांचा आदेश असा आला की आपल्याला जे मंत्र दिले आहेत ते मंत्राचं सुमिरण करत राहा, जे काही गुरुजींनी भक्तिविधी दिलेले 3 टाईमची आरती, मंत्र, सुमिरण, तर ते आई कंटिन्यू करत होते. त्याच्याने खूप लाभ झाला आणि आईचं ते निदान सक्सेसफुल झालं. आणि आता मी आपल्याला रिपोर्ट दाखवतो, ज्याच्यामध्ये ते रिपोर्ट नील आहे, ज्याच्यामध्ये कुठलाही ट्युमर दाखवत नाही आहे. हे ऑपरेशनच्या नंतरची रिपोर्ट आहे, ज्याच्यामध्ये सगळे रिपोर्ट्स नील आहेत आणि हे त्याच्या सोनोग्राफीचे इमेजेस आहेत. जसं आपण दाखवत आहात की सर्वप्रथम जेव्हा आपण जे काही रिपोर्ट्स काढले होते त्यामध्ये कॅन्सर असं आजाराचं निदान दर्शवण्यात आलं आणि त्यानंतर आपण डॉक्टरांकडनं ती जे काही गाठीचं आहे ऑपरेशन करून घेतलं. परंतु त्यावेळेस डॉक्टर सांगत होते की ह्या ऑपरेशनामध्ये रिस्क आहे आणि ही गाठ पूर्ण शरीरामध्ये सुद्धा होऊ शकते. तर मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण जे काही ऑपरेशन आपल्या आईचं केलं त्यानंतर डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यामध्ये काही फरक जाणवला का किंवा आपल्या आईला आणखीन काही त्रास झाला का? आईचं सक्सेसफुल ऑपरेशन झाल्यानंतर डॉक्टरांनी आम्हाला किमोथेरपी सजेस्ट केली होती. तर त्यावेळेस मी मुंबईमध्ये होतो. तर माझा भाऊ, माझी बहीण आणि माझी आई केमोथेरपीसाठी गेले होते. तर मी परमात्म्याला असं प्रार्थना केली होती की जर केमोथेरपी करावी लागली तर खूप अडचण येईल, कारण की त्याच्यामध्ये एका इंजेक्शनची जे कॉस्ट आहे ते कमीत कमी 5,000 ते 10,000 ते 15,000-20,000 अशी होते आणि ते कोर्स 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष असं चालतो. त्याच्यामध्ये पेशंटचे पूर्ण कसे केस गळून जातात, तो पूर्णपणे वीक होऊन जातो, कमजोर होऊन जातो. तर असं खूप त्रास असतात, पेशंटला पण त्रास असतात आणि त्याच्या घरच्यांना पण. तर मी परमात्म्याला असं प्रार्थना म्हणजे हृदयाने प्रार्थना केली होती की जर असं झालं तर खूप अडचण होईल, खूप त्रास होईल. तर माझी आई, माझा भाऊ आणि माझी बहीण तिन्ही ते केअर हॉस्पिटल पिंपळ सौदागरमध्ये गेले केमोथेरपीसाठी.
आणि मग सकाळी मी त्यांना फोन करून विचारलं तर ते काय म्हणले की डॉक्टर आले आहेत आणि ते परस्पर चर्चा करत आहेत आणि बाकीच्यांना पण कॉल करून विचारत आहेत. असं करत मी त्यांना कॉल केला आणि परत मी ड्युटीला निघून गेलो कामावरती. कामावरून आल्यानंतर मी त्यांना परत फोन केला की केमोथेरपी झाली का, तर ते म्हणले की केमोथेरपी नाही झाली, अजून ते डॉक्टर डिस्कस करत आहेत की काय करायचं आहे आणि त्यांना काहीतरी शंका आहे. तर ठीक आहे, मी असंच संत रामपालजी महाराजांची चर्चा माझी बहीण ताईबरोबर करत होतो. तर तेवढ्यात माझी आई क्लिनिकमधून रडत रडत बाहेर आली. तर मी ताईला विचारलं की काय झालं, तर ते म्हणले की आई रडत रडत बाहेर आली आहे. तर मी त्यांना विचारलं काय झालं, तर ते म्हणले की मग आई म्हणले की संत रामपालजी महाराजांची दया झाली आणि आता केमोथेरपीची घ्यायची गरज नाही आहे. तर असं खूप मोठा जे आर्थिक आणि शारीरिक सगळं जे तोटा होणार होता ते परमात्म्याचे संत रामपालजी महाराजांच्या दयाने टळून गेला आणि आता माझी आई खूप स्वस्थ आहे आणि संत रामपालजी महाराजांनी जे सुमिरन भक्ती मार्ग दिलेला आहे त्याच्यावरती ते त्यानुसार भक्ती करत आहे आणि स्वस्थ आहे आता. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे, सतनामामुळे आपल्या आईची परिस्थिती आज बरी आहे आणि कॅन्सरसारख्या भयंकर अशा आजारातून ती आज बाहेर पडलेली आहे. ज्यावेळेस कॅन्सर होतं माणसाला त्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारच्या थेरपीज यांना माणसाला फेस करावं लागतात. मुख्यतः केमोथेरपी ही आवर्जून करावी लागते, परंतु संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्या आईची केमोथेरपी ही पूर्णपणे कॅन्सल झाली आणि फक्त ती गाठ काढून जे ऑपरेशन झालं त्यातच तिला आराम प्राप्त झाला. तर ह्या अनुषंगाने मला असं विचारायचं आहे की आपण आज समाजामध्ये बरेचसे लोक कॅन्सरने, TBने आणि अशा भयंकर अशा आजाराने ग्रस्त आहेत. तर त्या सर्व पेशंटसाठी आणि जो समाज आज आपल्या TV चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत त्या सर्वांना आपण काय संदेश द्याल? तर माझे बंधू भगिनींना, वहिनींना प्रार्थना आहे की एकदा आपण संत रामपालजी महाराजांचं ज्ञान ऐकून बघा. ते जे ज्ञान सांगतात ते सर्व शास्त्र प्रमाणित आहे आणि ते जे मंत्र देतात ते भगवद्गीता अध्याय नंबर 17 श्लोक नंबर 23 ते मंत्र आहेत. तेच जी आपण ज्यांची भक्ती करतो ब्रह्मा विष्णू महेश त्यांचे ते यथार्थ मंत्र देतात. ज्यांचं सुमरण केल्यानंतर ते प्रसन्न होऊन आपल्याला सगळे सांसारिक लाभ देतात. ते भक्ती करून कोणताही आजार किंवा व्यसन असेल तर तो सगळा बरा होतो. काही शारीरिक, आर्थिक, मानसिक, आध्यात्मिक सगळे लाभ ह्या शास्त्रांकडून भक्ती केल्याने सगळ्या प्राप्त होतात. आपण सगळे आता शिक्षित आहेत. माझ्या सगळ्यांना प्रार्थना आहे की काही दिवस फक्त संत रामपालजी महाराजांचा सत्संग ऐका व त्याच्यावरती विचार करा. आपल्या समाजातली जे काही गरज आहे, संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा घेण्यासाठी नियम बघा काय आहेत. कोणतेही व्यसन करायचं नाही आहे, कोणताही जीवहिंसा करायची नाही, कोणत्याही व्यसनामध्ये सहभागी करायचा नाही. प्रत्येक परणारी स्त्रीला आईची आणि बहिणीच्या नजरेने बघायचं आहे. कोणताही धर्म किंवा जातीभेद करायचा नाही. म्हणजे जी आपली समाजाची जी गरज आहे तेच संत रामपालजी महाराजांचे नामदीक्षा घेण्यासाठी नियम आहेत. तर खूप एक स्वच्छ समाज निर्माण करण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत आणि एक शिक्षित समाज होण्याचे नाते मी असं सगळ्यांना प्रार्थना करतो की आपण एकदा संत रामपालजी महाराजांचा सत्संग अवश्य बघा आणि संत रामपालजी महाराजांकडून निःशुल्क नामदीक्षा घेऊन आपला मानव जन्म सार्थक करून घ्या. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज मानव समाजाने संत रामपालजी महाराजांचं ज्ञान हे समजून घेतलं पाहिजे. ते जे काही भक्तिविधी देत आहेत ते पूर्णपणे शास्त्रांच्या आधारावर आहे. तर ते प्रत्येक मानव समाजाने आज ती भक्तिविधी स्वीकारायला हवी आणि आपल्या जीवनाचं कल्याण करायला हवं. तर ह्या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला जाणवलं की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यायला हवी, तर तो साधक किंवा ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल? सर, संत रामपालजी महाराजांचे ज्ञान जे आहे ते वेगवेगळ्या TV चॅनल्सवरती येतो. तर जेव्हा ते सत्संग चालतं तेव्हा खाली एक पट्टी चालते, त्याच्यावरती काही संपर्क सूत्र दिलेले असतात. त्या नंबरवरती कॉल करून संपर्क करून आपण निःशुल्क नामदीक्षा घेऊ शकतात. तसं संत रामपालजी महाराजांच्या दयाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान सेंटर आहे. तर तिथून आपल्याला ती नामदीक्षा निःशुल्क भेटू शकते. धन्यवाद साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित
आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.